तुकाराम मुंढे यांच्या बदलीसाठी इंटरनॅशनल ड्रग लॉबीकडून 250 कोटी रुपये गोळा केल्याची धक्कादायक माहिती जितेंद्र आव्हाड यांनी विधानसभेत दिली। विधानसभेत ते बोलत होते। सनदी अधिकारी तुकाराम मुंढे हे अन्न आणि औषध प्रशासन विभागाचे आयुक्त झाल्यापासून हे खातं देशभरात चर्चेत आलंय। सरकारने या विभागाला गांभीर्याने घेतलं नसल्याचा आरोप शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केलाय। भेसळीनं कॅन्सरच्या आजारात वाढ झालीये, माल तपासणीसाठी पाठवला जातो तो अद्यावत नाही, असंही आव्हाड म्हणाले। तुकाराम मुंढेंच्या बदलीसाठी इंटरनॅशनल ड्रग लॉबीकडून 250 कोटी रुपये गोळा केल्याची धक्कादायक माहिती जितेंद्र आव्हाडांनी बुधवारी विधानसभेत दिली। महाराष्ट्राला कॅन्सरनी घेणारे जे कोणी लोक आहेत त्यांना रिंगणात आणणारा हा माणूस आज तुमच्या कार्यालयात, तेव्हा त्याची काळजी घ्या। आणि तुमचंही अभिनंदन करतो की तुम्ही अजून त्याच्या बदल्यांसाठी फाईल घेऊन मुंबईला जात नाही, असं म्हणजे आजपर्यंत ते कानावर आलं नाही की तुम्ही मुख्यमंत्र्यांकडे विचारायचा नाना, मग आता प्रॉब्लेम नाही। अध्यक्ष महोदय, लोकांची आत वरती आहे ना। अध्यक्ष महोदय, तुम्हाला माहित नाही, ड्रग कंपनीज ज्या मुंडेंमुळे कामाला लागल्यात त्यांनी 250 कोटी रुपये जमा केलेत फक्त मुंडेंची बदली करायची म्हणून। सगळे कामा धंद्याला लागलेत। हे सगळ्या लॉबीज आहेत, इंटरनॅशनल ड्रग लॉबी कामाला लागली आहे। अध्यक्ष 250 कोटी रुपये तयार केलेत, 250 कोटी रुपये। मला तर वाटतं ह्यांचा राजीनामा पडायचा जर हे जास्त, म्हणजे आता मला आतमधल्या काय माहिती आहे पण ते मी याच्यात नाही आणू शकत।